नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, जी SMC स्मार्ट मनी कन्सेप्टची सीरीज आपण सुरू केलेली आहे त्याच्यामधला हा पार्ट नंबर 4 चा व्हिडिओ आहे। जर का तुम्ही हा डायरेक्टली पार्ट नंबर 4 चा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते पहिले 3 व्हिडिओ बघा, कारण ह्या व्हिडिओचा त्या व्हिडिओशी बरोबर कनेक्शन केलेलं आहे। जर का तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ बघायला आलात तर तुमचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे। पेक्षा तुम्ही थोडासा वेळ काढा आणि ते 3 व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला असं हळू व्यवस्थितरित्या स्मार्ट मनी कन्सेप्ट लक्षात यायला मदत होईल। त्यामुळे पहिले ते 3 व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की फेअर व्हॅल्यू गॅप मार्केटमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप कशी बनते, त्या बनण्यामागचं कारण काय आणि त्या फेअर व्हॅल्यू गॅपचा आपण कसा फायदा उठवायचा, आपल्याला त्या फेअर व्हॅल्यू गॅपचा फायदा उठवून कसा ट्रेड एक्झिक्यूट करता येईल। मित्रांनो, त्याच्यानंतरचा व्हिडिओ असेल ऑर्डर ब्लॉक, आणि हा ऑर्डर ब्लॉकचा व्हिडिओ आणि हा फेअर व्हॅल्यू गॅपचा व्हिडिओ एकमेकाला कनेक्ट असतील, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या पुढचा पार्ट जो येईल ऑर्डर ब्लॉकचा तो पण एक आवर्जून बघा, कारण हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ दोन्ही मिळून तुम्हाला या सगळ्याचं उत्तर मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला दुसरं एक सांगायचं असं की तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आपण टेलिग्राम चॅनेल चालू केलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता त्या टेलिग्राम चॅनेलवर मी तुम्हाला चांगला कंटेंट पोस्ट करत जाईन, काही इन्स्ट्रक्शन असतील त्या पोस्ट करत जाईन, त्याच्यावर हळू आपण एक पुढची स्टेप घेत जाणार आहोत। त्यामुळे तुम्ही ते चॅनेल सध्या तरी जॉईन तर करून ठेवा, त्याच्यानंतर आपण तिथे काय करायचं कसं करायचं ते आपण बघूया, कारण डिस्कशन करायला टेलिग्राम चॅनल आपल्याला सोपं पडणार आहे। त्यामुळे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते तुम्ही सध्या जॉईन करून ठेवा। तर चालू करूया आजच्या आपण व्हिडिओला। तर मित्रांनो, आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे की फेअर व्हॅल्यू गॅप बनण्याचं कारण काय, एक म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप बनण्याचं कारण काय, दुसरं म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप कशी ओळखायची, तिसरं म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप कोणती व्हॅलिड आणि कोणती इनव्हॅलिड, आणि ह्या फेअर व्हॅल्यू गॅपचा आपण मार्केटमध्ये कसा फायदा करून घ्यायचा आहे। किंवा आता फेअर व्हॅल्यू गॅप बनली समजा, ठीक आहे, त्याचं कारण काही असो, आपण ती कशी ओळखली, काही केलं, पण त्या फेअर व्हॅल्यू गॅपचा फायदा आपल्याला काय, आपण ट्रेड कसा घेणार त्याच्यावर, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, होतं काय, मार्केटमध्ये 2 प्रकारचं प्राइस ॲक्शन बनत असतं, 2 प्रकारचं प्राइस ॲक्शन बनत असतं। एक म्हणजे हेल्दी प्राइस ॲक्शन आणि दुसरं म्हणजे अनहेल्दी प्राइस ॲक्शन। आता हेल्दी प्राइस ॲक्शन आणि अनहेल्दी प्राइस ॲक्शन म्हणजे काय हे बघूया। कधी मार्केटमध्ये काय असतं की मार्केटमध्ये अशी स्लोली मार्केट एका साईडला कुठेला तरी मूव करत असतं। मग ते कॅन्डल ग्रीन बनत असो किंवा रेड बनत असतो, त्या ग्रीन किंवा रेडशी आपल्याला देणे घेणं नाही। मार्केट स्लोली कुठेतरी असं मूव होतं किंवा साईडवेज असतं, ह्याला म्हणतात काय तर हेल्दी प्राइस ॲक्शन। म्हणजे तिथे कुठलीही अशी विचित्र अशी मूवमेंट होत नाही, मार्केट आपल्या शिस्तीनुसार चालत असतं, ह्याला म्हणतात हेल्दी प्राइस ॲक्शन। ओके, पण कधी काय होतं मित्रांनो की अचानक मार्केटमध्ये एखाद्या प्राइसला, एखाद्या पॉईंटला अचानक अशी उसळी येते आणि त्या प्राइसवरून मार्केट स्पीडली असं कुठले तरी दिशेला किंवा अप तरी किंवा डाऊन तरी दिशेला निघून जातं, मोठ्या कॅन्डल अशा बनत मार्केट मूव करतं, ह्याला म्हणतात अनहेल्दी प्राइस ॲक्शन। आता हे अनहेल्दी प्राइस ॲक्शन बनण्याचं कारण काय सांगतो तुम्हाला। एखाद्या पॉईंटला मार्केटमध्ये मोठी रक्कम उतरलेली असते। आता मोठी रक्कम म्हणजे काय, जे आपण म्हणतो ना की बिग प्लेयर म्हणून म्हणतो, ते बँका वगैरे, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, पण मोठी रक्कम
बिग प्लेयर ज्या ठिकाणी उतरतात त्या ठिकाणपासून, त्या पॉईंटपासून मार्केट स्पीडली मूव्ह होतं. आता स्पीडली मूव्ह होताना होतं काय, मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनत बनत मार्केट तिथून निघून जातं. आता ज्या वेळेस ह्या मोठ्या मोठ्या कॅन्डल बनत असतात त्यावेळेस त्या कॅन्डल्समध्ये गॅप सोडून प्राईस पुढे गेलेली असते. आता ही गॅप आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, आपण ह्याकडे ॲज अ चार्ट म्हणून बघत असतो. आता ही जी गॅप असते त्या गॅपला म्हणतात मित्रांनो फेअर व्हॅल्यू गॅप. आता ही कशी ओळखायची तुम्हाला सांगतो. ही फेअर व्हॅल्यू गॅप कशी फाइंड आउट करायची, तर सपोज ह्या ठिकाणाहून मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे, ओके, आणि इथून एकदम बूस्ट होऊन मार्केट अप साईडला निघून गेलेलं आहे. आता डाऊन साईडला आल्यानंतर ही जी कॅन्डल आहे, ही बघा, ही जी कॅन्डल आहे ती कॅन्डल आहे आपली लास्टची कॅन्डल, की जिथून बुस्टिंगची मूवमेंट चालू झालेली आहे, ओके. आता ह्या लास्टच्या कॅन्डलच्या कलरशी आपल्याला देणं घेणं नाही. त्या कॅन्डलचा कुठलाही कलर असो, ती कशी बनलेली असो, ती पिनबार बनलेली असो किंवा हॅमर बनलेली असो, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. पण ती लास्ट कॅन्डल आपण घ्यायची आहे आणि ती लास्ट कॅन्डल घेतल्यानंतर त्याच्यानंतरची एक कॅन्डल आपण सोडून द्यायची आहे, त्याच्यानंतरची 3 नंबरची कॅन्डल घ्यायची आहे. बस या 2 कॅन्डलची आपल्याला देणं घेणं आहे, ओके. आपल्याला काय करायचं आहे, लास्ट कॅन्डलचा हाय मार्क करायचा आहे. हा बघा, ह्या लास्ट कॅन्डलचा हाय काय आहे, हा आहे, ओके. हा एक मार्क करायचा आहे. आता हा मार्क करताना आपण बॉडी किंवा ह्याचा जो वीक आहे त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. जो काय हायला असेल मग त्याची बॉडी पण अशी असेल किंवा वीक पण असेल त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आहे. आपल्याला त्या कॅन्डलचा हाय घ्यायचा आहे, ओके. त्याच्यानंतर एक कॅन्डल आपल्याला सोडून द्यायची आहे आणि 3 नंबरच्या कॅन्डलचा काय घ्यायचा आहे, लो मार्क करायचा आहे. आपण काय केलं, लो मार्क केला, ठीक आहे. आता ह्या 3 नंबरच्या आणि 1 नंबरच्या कॅन्डलचा पुन्हा मी सांगतो कलरशी देणं घेणं नाही. ही रेड पण असेल, ही ग्रीन पण असेल, ही रेड असेल, ही ग्रीन असेल, याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आहे. करायचं काय, ह्याचा लो मार्क करायचा आहे, ह्याचा काय करायचा आहे, हाय मार्क करायचा आहे. हे झालं आपल्याला बाईंग साईडच्या फेअर व्हॅल्यू गॅप मार्क करण्याची पद्धत. आता अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, लोअर डाऊन साईडची सेलिंग साईडची फेअर व्हॅल्यू गॅप फाइंड आउट करताना तशाच प्रकारे करायचं आहे. सांगतो मी तुम्हाला कसं करायचं, ओके. आता ह्याचा घेतला हाय पॉईंट आणि ह्याचा घेतला लो पॉईंट, 3 नंबरच्या कॅन्डलचा घेतला लो पॉईंट आणि ह्याच्यामध्ये जी काही आपल्याला गॅप दिसते ह्या पॉईंटमध्ये आणि ह्या पॉईंटमध्ये जी आपल्याला गॅप दिसते मित्रांनो त्यालाच म्हणतात फेअर व्हॅल्यू गॅप. ह्या लाईन आपण डिलीट करूया, हा बॉक्सच ठेवूया. ह्या गॅपला म्हणतात फेअर व्हॅल्यू गॅप. आता ह्या गॅपचा आपण फायदा कसा उठवायचा थोडक्यात एकदम सांगतो. त्याचे रिझन, त्याला काही नियम आहेत ते नंतर बघूया, पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. ज्या वेळेस मार्केट अशी गॅप सोडून वरती गेलेलं असतं त्यावेळेस मार्केट पुन्हा त्या गॅपला टॅप करण्यासाठी रिटर्न येतं आणि ज्या वेळेस मार्केट ह्या गॅपला टॅप करण्यासाठी रिटर्न येतं त्यावेळेस आपण आपला ट्रेड एक्झिक्यूट करायचा असतो. ह्या वेळेस आपण ट्रेड घ्यायचा आणि मार्केटने ह्या गॅपला टॅप केल्यानंतर मार्केट इथून पुन्हा जोरात उसळी घेऊन निघून जातं आणि त्यावेळेसच आपला प्रॉफिट होतो, आपलं टार्गेट मिळतं. हे झालं म्हणजे रिझन आपण कसा फायदा घेऊ शकतो. ह्याला डायरेक्ट एंट्री घ्यायची नाही, तर फेअर व्हॅल्यू गॅप दिसली की डायरेक्ट आपण एंट्री घेऊया, चला आपण मार्केट इथून निघून जाईल, अशा प्रकारचं नाही. त्याला बरेचसे असे रिझन आहेत. मी तुम्हाला पुढे हे सगळ्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे, अगदी व्यवस्थित देणार आहे, काय तुम्ही काळजी करू नका, ओके. ही झाली फेअर व्हॅल्यू गॅप ह्याची. आता तुम्ही जर फाइंड आउट करायला गेले तर इथे पण एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, त्याच्यानंतर
इथे पण एक तुम्हाला छोटीशी अशी फेअर व्हॅल्यू गॅप दिसेल. ओके, हे झालं वेगवेगळ्या प्रकारच्या अशा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. आता हे झालं रेग्युलर कॅन्डल जिथे बनतात त्या ठिकाणी आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एक कॅन्डल नंबर 1 2 3 4 5 6 असेच तुम्ही काउंट कराल. पण ज्या वेळेस इनसाईड, आता तुम्हाला ह्या बॉक्समध्ये कॉन्सन्ट्रेट करा, ज्या वेळेस इनसाईड बार बनतात म्हणजे अशा टॅप 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 कॅन्डल न बनता एक मोठीशी कॅन्डल बनते, त्याच्या इनसाईडमध्ये ह्या 2 कॅन्डल बनतात आणि त्याच्यानंतर तिसरी बनते, चौथी बनते. अशा प्रकारे ज्या वेळेस कॅन्डल बनतात त्यावेळेस आपण फेअर व्हॅल्यू गॅप कशी मग मार्क करायची की ही कॅन्डल 1 ही 2 नंबरची सोडून द्यायची, ही 3 नंबरची घ्यायची, अशा प्रकारे करायची नाही. मित्रांनो, ज्या वेळेस असे इनसाईड बार म्हणजे ह्या कॅन्डलच्या आतमध्येच ह्या कॅन्डल क्लोज झाल्यात, मग त्यांचे वीक असो, मी आता इथे ड्रॉ करत नाही वीक वगैरे, पण तुम्ही समजून घ्या. ह्या कॅन्डलच्या आतमध्ये ह्या कॅन्डल दोन्ही क्लोज झाल्यात, त्यामुळे आपण काउंट करताना कॅन्डल 1 2 3 4 5 असे न करता ही एकच कॅन्डल काउंट करायची आहे. जो इनसाईड बार आहे ना, ही एक कॅन्डल काउंट करायची आहे, ही 2 ही 3 अशा प्रकारे आपल्याला काउंट करायची आहे. मग इथे तुम्ही फेअर व्हॅल्यू गॅप कशी हे कराल, मार्क कराल, तर ही एक कॅन्डल, ह्या कॅन्डलचा आपल्याला काय करायचं आहे, ह्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा आहे आणि 2 नंबरची कॅन्डल आपल्याला आता सोडायची आहे. मग 2 नंबरची कॅन्डल कुठली येईल, ही येईल. ह्या कॅन्डल इनसाईड बारमध्ये आल्या ना, त्याच्यामुळे ही कॅन्डल आपल्याला सोडून द्यायची लागेल. 2 नंबरची कॅन्डल सोडायची आहे आणि आपल्याला घ्यायची आहे 3 नंबरच्या कॅन्डलचा लो. हे झालं बुलिश FVG मार्क करण्याची पद्धत. ही झाली इनसाईड बारमध्ये आपण कशा प्रकारे फेअर व्हॅल्यू गॅप मार्क करायची. ओके, हे तुम्हाला कळलं असेल. मी आशा करतो की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. जर तुम्हाला हे लक्षात येत नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल, किंवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाठीमागं करून रिवर्स करून बघू शकता. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा नाही कळलं, दुसऱ्यांदा नाही कळलं, तिसऱ्यांदा तरी तुमच्या लक्षात येईल. कारण सगळ्यांची काही बुद्धी सारखी नसते. पण जर तुम्हाला कळत नसेल, लक्षात येत नसेल, तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिपीटमध्ये बघितलात तर तुमच्या ते लक्षात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या फेअर व्हॅल्यू गॅप बनत असतात. आता ह्या एकच गॅप नाही बनत, ही जी फेअर व्हॅल्यू गॅप असतात, मग ही 1 2 3. आता तुम्ही म्हणाल की प्राईस जर वरून आली, प्राईस जर इकडनं आधी रिटर्न, तर कुठल्या फेअर व्हॅल्यू गॅपला मार्क करेल, ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला मार्क करून जाईल की ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप करून जाईल की ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप करून जाईल, हे आपण नेक्स्टमध्ये तुम्हाला सांगतो. आता आपण बघूया की लोअर म्हणजे सेल साईडची फेअर व्हॅल्यू गॅप कशी आपण मार्क करायची. जशी आपण इथे बुलिश साईडची काय केलं, पहिल्या कॅन्डलचा हाय घेतला, तसंच त्या प्रकारे मित्रांनो ही आहे सेल साईडची म्हणजे बेरिश साईडची फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला फाइंड आउट करायची आहे. एक बुलिश मुवमेंट अशी झालेली आहे आणि बुलिश मुवमेंटनंतर मार्केट इथून डाऊन साईडला आलेलं आहे. आता काय करायचं आहे, जी बेरिश साईडची आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप मार्क करायची आहे. जी कॅन्डल फर्स्ट असेल टॉपला, त्या कॅन्डलचा काय करायचं आहे, आपल्याला लो मार्क करायचा आहे. आपण बुलिशमध्ये काय केलं होतं, पहिल्या कॅन्डलचा हाय मार्क केला होता आणि तिसऱ्या कॅन्डलचा लो मार्क करायचा होता. पण बेरिश कॅन्डल करताना उलटं करायचं आहे की पहिल्या कॅन्डलचा लो मार्क करायचा आहे आणि तिसऱ्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा आहे. हा बघा, लक्षात आलं तुमच्या. बुलिश आपल्याला जर फेअर व्हॅल्यू गॅप फाइंड आउट करायची असेल तर पहिल्या कॅन्डलचा हाय, तिसऱ्या कॅन्डलचा लो, आणि बेरिश करताना पहिल्या कॅन्डलचा लो आणि तिसऱ्या कॅन्डलचा आपल्याला हाय मार्क करायचा आहे. ह्या प्रकारे आपल्याला 2 कॅन्डलमध्ये जी गॅप दिसेल त्याला म्हणायचं आहे फेअर व्हॅल्यू गॅप. आता तुम्हाला इथे पण फेअर व्हॅल्यू गॅप दिसेल, हे बघा, या कॅन्डलचा लो,
ओके, इथे पण दिसेल, इथे पण दिसेल. ओके, आता ह्या ज्या फेअर व्हॅल्यू गॅप बनतात, आता तुम्ही म्हणाल की ह्यातली फेअर व्हॅल्यू गॅप कुठली व्हॅल्यू मानायची किंवा कुठल्या फेअर व्हॅल्यू गॅपला प्राईस टॅप करून रिवर्स होणार. ह्या ही थोडीशी छोटी दिसते, ही थोडीशी मोठी दिसते, याच्यामध्ये प्राईस जास्त ऑर्डर लागलेल्या असतील तर ह्याला टॅप करून, अशा प्रकारचं मित्रांनो काही नसतं. सगळ्या फेअर व्हॅल्यू गॅपची व्हॅल्यू ही सेम असते. आता ह्याच्यामधली फेअर व्हॅल्यू गॅप कुठली फाइंड आउट करायची ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आता आपण बघूया कोणत्या प्रकारच्या आपण फेअर व्हॅल्यू गॅप व्हॅलिड मानायच्या आहेत. आता इथे आपण बघितलं तर मार्केट ह्या ठिकाणाहून असं लोवर लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर लो असं बनवत खाली आलेलं आहे. आता हे मार्केट स्ट्रक्चर जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मी इथे त्याचं थंबनेल फ्लॅश करेन, तो व्हिडिओ तुम्ही डिटेल बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघितलात तरी चालेल, कारण का त्याच्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर मी एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते मार्केट स्ट्रक्चर जर तुम्हाला लक्षात आलं नाही तर मग हा व्हिडिओ बघण्यात काही अर्थ नाही, कारण तुमचं कन्फ्युजन होईल. त्यामुळं हा व्हिडिओ अगोदर तुम्ही बघा मार्केट स्ट्रक्चरचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही फेअर व्हॅल्यू गॅपचा व्हिडिओ बघा. ओके, तर मार्केट एक लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय असं बनवत खाली आलेलं आहे. आता इथे काय केलं आहे, इथे मार्केटने काय केलं आहे, बॉश म्हणजे ट्रेंड आहे तो कंटिन्यू केलेला आहे. इथे एक बनवला लोअर लो, इथे बनवला लोअर हाय आणि इथे बनवला बॉश म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केटने ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे ह्या पॉईंटमध्ये की कोणत्या फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला बघायचे आहे. ओके, आता लोअर लो इथे बनवला, त्याच्यानंतर हा बॉश करून आणखी एक लोअर लो बनवला. आता मार्केटने काय केलं, मार्केट इथून रिवर्स निघालं. मार्केट इथून रिवर्स निघाल्यानंतर मार्केटने काय केलं, इथे एक इंड्युसमेंट बनवला. मार्केटने इथे एक IDM बनवलेला आहे. हे जो होता लोअर हाय तो ब्रेक करून मार्केट वरती निघालेला आहे. म्हणजे इथे काय केलं आहे, मार्केटने IDM बनवलेला आहे. आता आपल्याला कोणत्या प्रकारच्या फेअर व्हॅल्यू गॅप फाइंड आउट करायचे आहे, तर इंड्युसमेंट नंतर मार्केट ज्यावेळेस IDM बनवतो, मार्केटने IDM बनवल्यानंतर IDM ते लोअर हाय, हा लोअर हाय आहे. ओके, हा लोअर हाय आणि हा IDM ह्याच्यामध्ये म्हणजे हा पोर्शन असेल ना, तो लोअर हाय आणि हा IDM ह्याच्यामध्ये जेवढ्या काही तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप मिळतील, इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल. ओके, या IDMच्या वरती, या IDM वरती आणि या लोअर हायच्या मध्ये, IDM आणि लोअर हायच्या मध्ये जेवढ्या काही फेअर व्हॅल्यू गॅप मिळतील त्या फेअर व्हॅल्यू गॅपला मार्केट टॅप करून रिवर्स होण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्केट तुम्हाला दाखवतो, आता मार्केट IDM नंतर ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप करून रिवर्स येईल किंवा ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप करून रिवर्स येईल किंवा IDM नंतर ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप करून रिवर्स येण्याची शक्यता आहे. म्हणजे 1 नंबरची FVG, 2 नंबरची FVG, 3 नंबर म्हणजे कितीही बनलेले असतील. एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी इथे 3 मार्क करून ठेवलेले आहेत. ओके, म्हणजे IDMच्या ज्या खाली असतील FVG इथे जर बनलेले असतील त्या व्हॅलिड धरायच्या नाही. ह्या FVG आपण व्हॅलिड करायच्या आहेत. आता ह्या FVG ना, कुठल्याही FVGला मार्केट टॅप करून रिवर्स होण्याची शक्यता आहे. आता मग ह्यातली कोणती FVG पकडायची आपण की तिला मार्केट टॅप करून रिवर्स होण्याची शक्यता आहे, तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला बघायला लागेल ऑर्डर ब्लॉक. इथे येतो आपला ऑर्डर ब्लॉक. आता मित्रांनो हे आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे, कारण आता तुम्हाला ऑर्डर ब्लॉक सांगायला लागेल आणि ऑर्डर ब्लॉकचा आणि FVGचा काय संबंध आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजावून सांगेन. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक अधिक सांगितलं तर कन्फ्युजन होईल. फक्त एवढंच लक्षात घ्या की आपण इथे कुठल्या FVGला मार्केट टॅप करून येईल हे कसं ठरवायचं, तर ते ऑर्डर ब्लॉकवर ठरणार आहे. मग हा ऑर्डर ब्लॉक आपण कसा मार्क करायचा, तो कुठला व्हॅलिड असेल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आता हे इथपर्यंत जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट करून बघितला तरी चालेल. ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं आहे, तर FVG कशी बनते, FVG बनण्याचं कारण काय, का FVG बनते आणि कशा प्रकारचे बनते, रेग्युलर कॅन्डलमध्ये कशी आपण मार्क करायची आहे, इनसाइड बारमध्ये FVG कशी मार्क करायची आहे, त्याच्यानंतर सेलिंग साईडला बेरीज ज्यावेळेस मुवमेंट असेल त्याच्यामध्ये FVG कशी मार्क करायची आहे हे बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये कुठल्या FVG आपण बघायच्या आहेत, तर त्या IDM आणि लोअर हायच्या मध्ये ज्या FVG बनतात त्या FVG आपण बघायचे आहेत. आता त्याच्यामधली सुद्धा कुठली FVG बघायची आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित असं एक्सप्लेन करून सांगेन. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा. मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय आणि ती कशी मार्क करायची आणि त्या कुठल्या आपण फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला मार्क करायच्या आहेत. तर तुम्हाला एक दुसरं म्हणजे असं की तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार आपण टेलिग्राम चॅनल चालू केलेलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे आपण आपलं डिस्कशन आपण चालू करणार आहोत आणि सुरुवातीला बघू काय काय तिथे पोस्ट करायचे तुम्ही विचार करत आहे, पण तुम्ही सध्या जॉईन तर करून ठेवा आपलं टेलिग्राम चॅनल. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधूनच त्या लिंकद्वारेच तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा. दुसरे कुठलं टेलिग्राम चॅनल दुसरून कुठून म्हणजे आपल्या नावाने जर फेक चॅनल असेल तर ते जॉईन करू नका. हेच चॅनल तुम्ही जॉईन करा. तिथे काय प्रोव्हाइड करायचं कसं करायचं त्याचा मी विचार करत आहे, पण सध्या तुम्ही जॉईन तरी करून ठेवा. ओके. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय आणि त्याचा FVGशी फेअर व्हॅल्यू गॅपशी काय संबंध असतो, तर ते डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. तिथे आपण चांगला सगळ्या पोस्ट टाकणार आहोत. ते सगळं मी आता एकदम सांगत नाही, पण हळूहळू तुम्हाला सगळं कळेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि नमस्कार.